फिरलं या बायाचं डोकं फिरलं या हाताला धरलं या मनीच लगीन ठरलं या हाताला धरलं या न म्हणते लगीन ठरलं या ला 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 ला. कोण आलं? आता येऊ कोण? मी माझे वडील तुमच्या कामाला होते ना, हा 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 त्यांचा मुलगा आहे. रामू काकांचा. हा हा या ना या ना या ना. आओ आज तुम्ही आले? हा माझं नाव आहे ना वाळे आहे. म्हणजे माझं नाव खरं वाळीबा आहे, हा पण मला वाळ्याच म्हणते. मलाच माझ्या वडिलांनी पाठवलं. हा का? हो ते थोडे आजारी झाले. हा का? वडील आजारी झाले का? हा हा बर बर. मग मला तुमच्या घराचा पत्ता दिलता, हा मग मी आलो या इडून विचारले. हा तेच मी म्हटले रामू काका अजून का बरं आले नाही? कपडे न्यायला कपडे द्यायला. कपडेच घेऊन आलो. बरं झालं बरं झालं. झाले का धुवून कपडे? हो ओके सगळे. बरं बरं द्या मग ते कपडे. हा घ्या. आता हे ना ठेवून देते आणि जाताना दुसरे कपडे घेऊन जा. हो चालेल ना मालकीन बाई. पण राहू द्या आता इथं घडी बर. हो राहू द्या. बस ना. हा हा आलो. म्हणजे असं आरे तुरे केलं चालेल ना हो तुला? चालेल ना. हा बरं वाळ्या. हा आता रामू काका आजारी आहे का मग? हा ना ते जास्तच आजारी झाले. काय झालं त्यांना? त्यांना कावीळ झाली. अरे बापरे. हा. बरं पण मग तू काम करत जाशील ना रोजचे? हो मालकीन बाई तुम्ही जे सांगशाल ते काम सक्षल. कारण कसं माझ्या रोजच्या साड्या वगैरे असतात ना, लॉन्ड्रीला न्यावं लागतात. हा हो हो करणार करणार. बर बरं मग मध्ये येतो का? थोडं काम आहे. मध्ये हा चला. चल. वाळे हा चल ना. हा आला. बस ना इथं. बसू का? हा बस बस. तुझ्याशी असं बोलायचं होतं. हा बोला ना मालकीन बाई. तू इतका तरणाटाठ आहे हे मला कधी रामू काकांनी सांगितलं नाही का माझा एक तरणाबाण मुलगा आहे म्हणून. हा नसल बोलले, हा हा मी त्यांचा मोठा मुलगा. हा का? हो. बरं ठीक आहे. तू आला तर चांगलीच गोष्ट झाली. हा तुला मालिश करता येते का हातापायांची? हो करील ना. हा करील करील. येते का? हो. आता तुम्ही म्हणलं ते काम करीतोय मी. हा नाही आता कसं माहिती का, तू धोबी आहे. हो. कपडे धुवायला नेतो धुवून आणतो नाही का? हा पण म्हटलं मालिश कशी येत असेल बा तुला, पण आता तू म्हणतोय मला येते तर चांगलीच गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे. मग असं काम कर, मी तुला पैसे देते. बर. माझ्या हातापायांची मालिश करून द्या. हो करतो करतो. बर बर चालेल चालेल. मग देतो का लगेच करून? लगेच ना. चालेल ठीक आहे मग. व माग वा अशा. मग तुला वाळ्या म्हणलं चालेल ना? हो चालेल ना मालकीन बाई. बरं बरं. मग पर हा. कुणावर दुखत तुमच्या हात पाय? आता सगळेच हात पाय दुखत्या. हा तर तू छान असं दाबून वगैरे दे. हो. मालिश करा. बरं देऊ का मग पाय दाबून? हा दे ना दे ना. हा बाई इडो बस का? नाही अजून वरती थोडं. वस्ती हा इडो. नाही थोडं अजून वरती दुखतंय ना. पा हा इकडचा. हा घेतो ना आता. हा हा आता म्हणजे थांबले असतील थोडेसे ना. आता लगेच कसे थांबणार? पण मग थोडस बरं वाटलं का बा? अजून थोडं वरती घे ना हात. हो हो. दुखत्या रे वाळ्या खूप पाय. का?
आता दाबून झालं, आता मालिश कर ना थोडी पायांची. बर बर करतो ना? करतो. तुला पैसे देते ना मी. हो करतो ना. पैशाची गरज आहे ना? हो गरज आहे म्हणून तर तुमच्या पोत आलो. हो बरोबर. बरं वाटतं का बाई? हो खूप छान मालिश करतो तू. बापरे बाप, तुझे हात असे ना का मला असं झाले आता नुसतं मऊ मऊ कापूसच तुझे हात. म्हणजे वाळ्या ऐक ना, माझं इथं पण दुखतंय रे. तिथं दुखत? हा. बरं मग आता ये बास का मग इड? हा बस बस. असं करू का? असं सारखा. बर बर. कुठं कुठं म्हणते? हे सांडे ना हाताचे खूप दुखते रे वाळ्या असे. इड असे बा. हा. अरे काय जादू आहे रे तुझ्या हातामध्ये. अरे तिकडे खाली नको जाऊ, वरती आहे वरती. वाळ्या, तुझी पण इच्छा होती ना? हो झाली बर का. हा. मला आहे ना लय कस तरी होत राहिलं. मग आता मला पैसे द्या ना. हा पैसे देते. हो कसं वाटलं तुला? हो लय भारी. तुला एक सांगू का वाळ्या? ह्या अशा प्रसंग झाले ना, माझा तुझ्यावर इतका जीव बसलाय ना आता, मी तुला कधीच सोडू नाही शकत वाळ्या. हा बर का, मी सुद्धा तुम्हाला सोडू शकत नाही. माझा आहे ना जीव तुझ्यात गुंतलाय रे. माझा तर नुसता गरा फिरतो. काय जीव. हा हा. तू मला सोडून नाही जाणार वाळ्या. ये उगेच म्हातारा आजारी म्हणून चाललो. वडिलांना नको पाठवीत जाऊ कामावर, तूच येत जाय. कपडे न्यायला तू येत जाय. मीच येणार आता इडून पुढं. माझा सुद्धा जीव तुमच्यात टाकला. हा ना. हो नाही जाणार ना दुसरीकडे मला सोडून? नाही जाणार. नक्की? हो नक्की. मला वचन दे. हो दिलं. हे वाळ्याचं वचन आहे. बघ बरं, मी तुझ्याशिवाय राहू नाही शकत. चालेल चालेल. जर तू मला सोडलं ना, माझं काय होईल सांगता नाही. तू कपडे घेऊन आला काय? तुझे वडील आजारी झाले काय? तू माझ्या जवळ आला काय? माझ्या पायांची मालिश केली काय? आणि माझ्या प्रेमात अडकला काय? कसं कसं घडत गेलं मला कळालंच नाही वाळ्या. माझा इतका जीव तुझ्यात अडकलाय ना आता, मी तुझ्याशिवाय दुसरं कोणालाच पाहू नाही शकत. माझा अटकला हो तुमच्यात. मला तर असं झालं, कसं काय असं झालं आपल्या. आता तू घरी गेला ना तरी माझे डोळे असे पाखरासारखे असे पाहतील, इकडं पाहतील इकडं पाहतील. माझा वाळ्या कधी येईल तुझी वाट बघत राहील मी आता. मी फोन करीन घरी गेले. पण येशील ना तू कपडे न्यायला उद्या? लगेच उद्या येतो. तुला करमल का माझ्याशिवाय? आता नाही करमणार. लागत बायको आहे ना हो घरी. हा. हम्म. बरं ये, सांगू नको बरं का कोणाला काही. छा 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 ये नाही. द्या ना मला तेवढी. हा
पैशाची चिंता बिलकुल करू नको वाळ्या. बर बर. वाळ्या हं? तर हे 10 आणि हे 10, 20,000 हे एवढे मला ठेवते आणि उद्या काय ना परत देईन मी तुला पैसे. बँकेत खूप सारा पैसा पडेल आहे आणि बँकेतून काढून आणीन चालेल. आणि तुला देईल मी. हा हा चालेल, ये मग. जाऊ का मग? हा काळजी घ्या. हो हो. उद्या पोहोच, मी येतोय. हं. वाळ्या आलो. ये ना. इतका उशीर केला तू आज? हा थोडी गाडी लेट झाली. हा का? गाडी लेट झाली. धुतले कपडे? हो धुतले. वाळ्या हं? आज असा चेहरा काय उतारला तुझा? मध्ये गेलो का तुम्हाला सगळं सांगतो मी. बरं बरं ठीक आहे, चाल मधी. हो चल. वाळ्या हं? ये ना. आलो आलो. ये ना इकडून, बैस ना. हा हा आलो. अरे तू आज असं का करतोय? रोज तर एवढा फ्रेश राहतो आणि आज असं डोक्याला हात लावून बसला. तू काय टेन्शन मध्ये वाळ्या, मला सांग. मी जर सांगितलं ना हा? तुम्हाला लगेच धक्का बसल. अरे बापरे, असं काय झालं धक्का बसायसारखं? नाही अवघड आहे नका. वडिलांची तब्येत बरी आहे ना? नाही बरे वडील बरे. मला वाटलं काही गेले बिले. हाय हो टणटणीत झाले. हा का? मालकीन बाई, हा मी ना हा वाळ्या, हा. मी आज पण तुमच्या घरी नाही येऊ शकत. काय? नाही येऊ शकत. का बरं? ओळखून घ्या काही गोष्ट. ओळखून घ्या हं. म्हणजे काय ओळखून घ्यायचं? वाळ्या काय बोलतोय तू? वाळ्या मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत. का नाही येणार? तुला कोणी काय बोललं का? मला सांग त्याचं नाव, मी बघते त्याच्याकडं. बोललं कोणी नाही. मालकीन बाई नका. काय होतं माहितीये का, परपंचाची दूरध्वनी होऊन जाईल. परपंचाची धूळधाणी? हा, कोणाच्या? माझ्या. का बरं असं झालं काय? बरं का मालकीन बाई, हा आपण फोनवर बोलत होतो का? हा काय? हा काल ते फोन आपण दोघं बोलत असताना मा बायकोनं ऐकलं. काय? हो मला म्हण तुम्ही जर तिकडे गेले हा. तर मी तुमचे हे पोरही सांभाळा माई मी निघून जाईल म्हण. अरे बापरे. त्याच्यामुळे मी लय नाराज आहो. माझा तर इतका जीव असा झाला, तळमळ करतो तुमच्याबद्दल. म्हणजे नाही इलाज मला. तुझ्या बायकोला आपलं कळालं सगळं? संशय आला. सगळं पितळ उघड पडलं? हो. म्हणजे तू आता माझ्याशी बोलणार नाही वाळ्या? नाही नाही माझ्यानं नाही. बायको जर निघून गेली हा. तर माझे पोर आहे ना उन्हात पडतील, कोण सांभाळेल त्यांना? वाळ्या हं? अरे तू तुझा विचार करतोय पण माझा विचार कर ना. मी तुझ्याशिवाय थोडी सुद्धा नाही राहू शकत. नाही मला आहे ना तुम्ही सोडा, धरू नका. नाही नाही मी चाललो. वाळ्या अरे नाही. तू आता काय झाला काय? एवढ्या थोड्या दिवसात तू माझी संगत सोडतोय? झाले असेल माझी चुकी तर ओळखून घ्या, पदरात घ्या मला, पण माझ्याना नाही आता. अरे तू मला एवढी साथ दिली वाळ्या, एवढा प्रेमाने माझ्याशी वागला, मला शरीर सुख दिलं ना, आता तू असं अर्ध्या मानी सोडून जातोय तर मला खूप धक्का बसतो. अहो मालकीन बाई, मग साथीनच माती खाली, पण नाही टिकलं ते प्रेम, नाही टिकलं. नका नका मी चाललो. वाळ्या मी तुला जाऊन नाही देणार. नाही ऐका मालकीन बाई, वाळ्या ऐक ना. लुंगी सुटत. अरे ऐक ना, तुझी लुंगी सुटू दे. तुला अशा 1000 लुंग्या घेऊन देईल मी. नका. माझ्याकडे तेवढे पैसे आहे. नाही हाये. पण मी तुला नाही सोडणार वाळ्यात. तुला पण काही वाटत नाही का रे? मालकीन बाई, अरे तू माझ्या काळजाचा तुकडा आहे. तू मला असं एकदम एखादा घाव घातल्यासारखं केलंय तू मला आणि टाकून चाललाय. तुला लाज नाही वाटत वाळ्या? तुम्ही मस्त काळजाचा तुकडा आहे, पण माझे ते आवडले आवडले तुकडे उन्हात पडतील, भीक मागत येतील. म्हणशील मा पप्पा ना काय केलं. नका नका, जाऊ द्या, चुकलं, सॉरी, मी चाललो. नाही वाळ्या नाही सोडा मला. नाही वाळ्या, मी तुला सोडणार नाही वाळ्या. वाळ्या माझा जीव तुझ्यात अडकलाय. अहो माझा मी मत सोडणार सांगा नाही. तुला.
कधी सोडणार नाही मी तुला. माझा वाळ आहे, माझ्या काळजाचा तू तुकडा आहे. अरे मी तुला सोडीन कधीच नाही. इकडे बसा इकडे. मालकीन बाई काय झालं काय? माझा वाळ आहे तू, मी तुला कधी सोडणार नाही. हो तुम्हाला दवाखान्यात नेऊ का? मालकीन बाईच्या डोक्यावर परिणाम झाला काय ना? तिला माव खूप प्रेम केलं. अरे रे झालंय असं वाळ मी तुला सोडणार नाही. मालकीन बाई तुम्हाला मी दवाखान्यात घेऊन जातो. चला चला. दवाखान्यात? मला काय झालंय? मी तर चांगली आहे. माझा वाळ माझ्या सोबत आहे. ऐका मी तुम्हाला वाळ ती राहू द्या लुंगी. अहो बाई तुमच्या डोक्यावर हे बघ ना, हे बघ ना, मी चांगली आहे ना माझ्या सोबत. अहो मी लग्न करशील ना माझ्याशी? हो ऐका मी काय म्हणतो. लग्न करशील, वाळ्याचं माझं लगीन होईल. मग आम्ही संसार थाटू, मस्त मजेने राहू. वाळ्या मला सोडून नाही जाणार ना तू? वाळ्या मला सोडून जाशील तू? मालकीन बाई 2 मिनिट. नाही म्हण. चला. नाही दवाखान्यात जा. चला. मी कशी दिसते वाळ्या? हा छान छान दिसते. तुला आवडते ना? नक्की मालकीन बाईच्या डोक्यावर परिणाम झाला. वाळ्या ते वाळ्यावर तेवढं तिनं प्रेम केलं. वाळ्या एका इकी नाही म्हणल्यामुळं मालकीन बाईला ते डोक्यात खेक आलं. गेलाय ना एवढे दिवस आपण माझ्याशी बोल ना. मालकीन बाई संग काढले, पण मालकीन बाईला मी पहिला दवाखान्यात नेतो, तिला नीट करतो आणि मग तिच्या घरी आणून सोडितो, मग महामार्गाला जातो. वाळ्या बघ ना, तू आला नवीन तेव्हा आपण कसं प्रेम करीत होतो. हो लय छान. मला तू कसं आवडून धरलं. मला तू असा करीत होता आणि किती छान मला मस्त वाटत होत. मालकीन बाई ऐका आपल्याला या इकडे जायचंय. चला. नको. चला. मी नाही येणार. मी आहे ना जोडी. तू आहे मग मला कुठून येतो? तुझ्या बायकोकडं? नाही नको रे बाबा, मला भीती वाटते तिची. आपल्याला मोठ्या गाडी पै जायचंय. चला. गाडी कशी? तुमच्या मोठ्या गाडीत. तू माझे कपडे धुवून आणशील? मी आहे ना. माझ्या सोबत राहशील ना? काय मी तुला सोडणार नाही. वाळ्या का मालकीन बाई तुम्ही आजारी नाही, काहीच नाही. तुम्हाला आहे ना आज हा वाळ्या मोठ्या चांगल्या हॉटेलात जेवायला नेणार. हो ऐका मी माझ्या बायकोला सोडून देईल, पण तुमच्या सोबतच राहील असा वाळ्या ये वचन आहे. वाळ्या मला तू तेव्हा वचन दिलं होतं ना, आता पण दिलं ना. वाळ्या माझं वचन मोडणार नाही ना तू? काय करू, तिच्या डोक्यावर परिणाम झाला. तिची समजूत आता घालायच लागल. वाळ्या अशा अवस्थेत तर मी तर टाकू शकत नाही. मला शरीर दिलंय त्याच्यामुळे मी टाकू शकत नाही. काय अरे आत्मा आहे दोघांचा आहे, तो एकत्र होऊन खेळलाय. चल आपल्याला हॉटेलला जायचं. वाळ्या माझ्या सोबत राह. हा मग मी तुला घास घालीला. मी तुला घालीला. चल